नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि मित्रांनो, मागील काही दिवसांपासून आपण जी चालू घडामोडीची सीरीज सुरू केली आहे, त्याचे काही लेक्चर्स मला आपल्या चॅनलवर टाकणं शक्य झालं नाही. कारण वैयक्तिक काही कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे इच्छा असून सुद्धा आपल्याला ते लेक्चर जे आहेत ते रेकॉर्ड करता आले नाही. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांची सर्वात आधी क्षमा मागतो आणि त्यासोबतच तुम्हाला हे पण सांगतो की यानंतर आपले हे जी काही सीरीज आहे ती डेली अशीच आपण आता कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न हे करणारच आहोत. तर चला मग वेळ न घालवता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण 3 जानेवारी ते 8 जानेवारी पर्यंतच्या ज्या आपल्या चालू घडामोडी राहिलेल्या आहेत त्या कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. चला मग सुरुवात करूया महत्त्वपूर्ण अशा लेक्चरला. तर पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असेल आपल्या परीक्षेसाठी. तर प्रश्न आहे की नुकतेच जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश कोणता बनला आहे? तर ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, भारत देश नुकतंच मित्रांनो जगामधला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनलेला आहे. तर त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. तर भारताने नुकतंच जे चीन आहे, त्या चीन देशाला मागं टाकत जगामध्ये सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनण्याचा बहुमान पटकावलेला आहे. आणि याची नुकतंच घोषणा ही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलेली आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि आपण जर बघितलं 2025 या वर्षामध्ये भारताचं तांदूळ उत्पादन 150.18 दशलक्ष टन एवढं सांगण्यात आलेलं आहे. त्यासोबतच चीनचं तांदूळ उत्पादन किती आहे? तर 145.28 दशलक्ष टन एवढं आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच या विक्रमामुळे जगामध्ये तांदूळ उत्पादनामध्ये भारताचा वाटा आता सुमारे 28% एवढा झालेला आहे. हे सुद्धा आकडा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच जगामध्ये टॉप तांदूळ उत्पादक देश कोणते आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिल्या क्रमांकावर आपला देश आहे भारत, दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन, तिसऱ्या क्रमांकावर बांगलादेश आहे. त्यासोबतच आपल्याला भारतामधील प्रमुख तांदूळ उत्पादक राज्य कोणते आहेत हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर पश्चिम बंगाल राज्य असेल, तेलंगणा, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सर्वाधिक तांदूळ उत्पादन हे भारतामध्ये केलं जात असतं. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले? हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो परीक्षेसंदर्भामध्ये. कारण येणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत त्यामध्ये यावर हमखास परीक्षेमध्ये प्रश्न हा दिसूनच येणार आहे. म्हणून लक्षपूर्वक हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, साताऱ्यामध्ये नुकतेच हे 99व्या क्रमांकाचं साहित्य संमेलन पार पडलेलं आहे. तर त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर क्रमांक होता 99वा कुठं झालेला आहे असं जर विचारलं तर सातारा या ठिकाणी झालेला आहे. छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल जे आहे त्या ठिकाणी हे साहित्य संमेलन नुकतंच पार पडलेलं आहे. कालावधी आहे 1 ते 4 जानेवारी. याचे संमेलन अध्यक्ष होते विश्वास पाटील. स्वागत अध्यक्ष कोण होते? शिवेंद्रराजे भोसले. हे दोन्ही आपल्याला नावं लक्षात ठेवायचे आहेत. यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. त्यासोबतच याचं आयोजन कोण केलं होतं? तर महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मावळा फाउंडेशन सातारा यांनी याचं आयोजन केलेलं होतं. आणि या संबंधित एक विशेष अशी आपल्याला बाब लक्षात ठेवायची आहे, की तब्बल 32 वर्षानंतर हे संमेलन साताऱ्यामध्ये पार पडलेलं आहे. या अगोदर 1993ला हे 66व्या क्रमांकाचं संमेलन सातारा या ठिकाणी पडलेलं होतं किंवा पार पडलेलं होतं. तर उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेलं आहे? देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि या संमेलन स्थळाला सुराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्य नगरी असं नाव देण्यात आलेलं होतं. हे सुद्धा आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच अजून एक महत्त्वाची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे, जे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, की 100व्या क्रमांकाचं जे येणारं साहित्य संमेलन असणार आहे ते पुणे या ठिकाणी होणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच पहिलं साहित्य संमेलन सुद्धा मित्रांनो 1878ला पुणे या ठिकाणी झालेलं होतं. त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती रानडे. आणि आता 100व्या क्रमांकाचं साहित्य संमेलन सुद्धा त्याच शहरामध्ये अर्थात पुण्यामध्ये होणार आहे. म्हणून हे महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी होऊन जातो. ते स्टार करून ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला मागील काही संमेलनं, त्यांचे स्थळ आणि त्याचे अध्यक्ष कोण होते हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. तर 96व्या क्रमांकाचं
जे साहित्य संमेलन आहे ते वर्धा या ठिकाणी पार पडलेलं होतं. त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर. 97व्या क्रमांकाचं साहित्य संमेलन अमळनेर या ठिकाणी झालं होतं. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर रवींद्र शोभणे आणि 98व्या क्रमांकाचं साहित्य संमेलन नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेलं होतं. त्याच्या अध्यक्षा होत्या डॉक्टर तारा भवाळकर. या काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला किंवा हे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यावर हमखास येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न हा येणार म्हणजे येणार. त्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न बघण्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वपूर्ण अशी सूचना सांगणार आहे. आपण आपल्या व्हिडिओमध्ये दररोज जे होमवर्क क्वेश्चन देत असतो, अशा होमवर्क क्वेश्चनचे अचूक उत्तरं जे विद्यार्थी डेलीच्या डेली कॉमेंट बॉक्समध्ये देतील आणि सुंदर असे उत्तरं देण्याचा प्रयत्न करतील, अशा विद्यार्थ्यांना या महिन्याच्या शेवटी आपण बक्षिसं देणार आहोत. तर बघूया किती विद्यार्थी आहेत की जे दररोजच्या दररोज आपल्या लेक्चरला हजर राहणार आहेत आणि सांगितलेल्या होमवर्क क्वेश्चनचे उत्तरं देणार आहेत. त्यांना या महिन्याच्या शेवटी भरघोस असे बक्षिसं आपण देणार आहोत. तर सर्वांनी कॉमेंट बॉक्समध्ये होमवर्क क्वेश्चनचे उत्तरं देत चालायचं आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर भारताची जी पहिली बुलेट ट्रेन आहे त्याचा पहिला टप्पा कोणत्या वर्षी सुरू केला जाणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी 2027 साली. भारताची जी काही पहिली बुलेट ट्रेन आहे मित्रांनो, त्याचा पहिला टप्पा सुरू केला जाणार आहे. त्या संबंधित ही घडामोड आहे. त्याविषयी काही मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर भारताची जी काही पहिली बुलेट ट्रेन आहे त्याचा मार्ग आहे मुंबई ते अहमदाबाद या दरम्यान. याची घोषणा नुकतीच जे आपले रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव यांनी केलेली आहे, की ही जी काही बुलेट ट्रेन असणार आहे त्याचा पहिला टप्पा सुरू केला जाणार आहे 15 ऑगस्ट 2027 ला. आणि हा जो पहिला टप्पा आहे ते सुरत ते बिलिमोरा या दरम्यान सुरू केलं जाणार आहे. हे नाव आणि हे जे काही टप्पा आहे ते कधी सुरू केला जाणार आहे याचा दिनांक आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यासोबतच या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहेत. मार्ग असणार आहे मुंबई ते अहमदाबाद या दरम्यान. याचं एकूण अंतर असणार आहे 508 किलोमीटर आणि या मार्गावर एकूण 12 स्टेशन असणार आहे. मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच, त्यानंतर असणार आहे वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती. हे 12 स्टेशन या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. यामुळे काय होणार आहे? ही जी काही बुलेट ट्रेन आहे त्यामुळे मुंबई आणि अहमदाबादला जे 7 तास प्रवासासाठी लागतात ते आता कमी होऊन 2 तास एवढं वेळ लागणार आहे. हे फायदा यामुळे होणार आहे. आणि हे जे काही बुलेट ट्रेन आहे ते जपानच्या सहकार्याने भारत पूर्ण करत आहे. आणि हे जे काही प्रकल्प आहे बुलेट ट्रेनचा ते 2029 साली संपूर्णपणे वापरामध्ये येणार आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. कारण या बुलेट ट्रेनवर बऱ्याचशा परीक्षांमध्ये प्रश्न अगोदर विचारण्यात आलेले आहेत. येणाऱ्या परीक्षांमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. कारण मित्रांनो अशा प्रकारची क्वालिटी इन्फॉर्मेशन आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचू द्या. त्यांना सुद्धा याचा नक्कीच फायदा होणार आहे. चला मग पुढचा प्रश्न बघूया, की नुकतेच भारत जगातील कितव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी 4थ्या क्रमांकाची भारत ही जगातली मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे. ही सुद्धा आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाची अशी घडामोड आहे. तर त्याविषयी काही मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. तर भारत नुकतंच जपानला मागे टाकत जगातील 4थी मोठी अर्थव्यवस्था बनली असं सरकारकडून घोषित करण्यात आलेलं आहे. तर भारताची जी-डी-पी जर बघितलं, तर भारताचा नॉमिनल जी-डी-पी जे आहे ते सुमारे 4.18 लाख कोटी डॉलर एवढा झालेला आहे. आणि यासोबतच भारत जपानला मागे टाकत जगातली 4थ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे. हे क्रमांक आणि कोणत्या देशाला मागे टाकलेलं आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जगातल्या टॉप अर्थव्यवस्था कोणत्या आहेत त्या या ठिकाणी आपण दिल्या आहेत, त्या लक्षात ठेवायच्या आहेत. पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन, तिसऱ्या क्रमांकावर आहे जर्मनी आणि चौथा क्रमांक आहे आपल्या भारत या देशाचा. त्यासोबतच आपण एक लक्ष ठेवलेलं आहे, की पुढील 2.5 ते 3 वर्षात अर्थात 2027-28 वर्षापर्यंत भारत जर्मनीला मागे टाकून जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. असा अंदाज सध्या तरी सांगितला जात आहे. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल,
8वा वेतन आयोग लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, आसाम हे नुकतंच 8वा वेतन आयोग लागू करणारा देशातला पहिला राज्य बनला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर भारतामध्ये 8वा वेतन आयोग लागू करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलणारं किंवा ही प्रोसेस सुरू करणारं आसाम भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. हे मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. नुकतंच याची घोषणा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी 1 जानेवारीला केलेली आहे. आणि यासाठीचं जे काही आयोग आहे त्याचे अध्यक्ष असणार आहेत राज्याचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव सुभाष दास, जे की या राज्यामध्ये हे आयोग स्थापन करण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच हे जे काही आयोग आहे ते काय काय शिफारसी करणार आहेत, तर कर्मचाऱ्यांचं वेतन असेल, निवृत्ती वेतन असेल, भत्ते असतील, तसेच सेवा शर्ती ज्या असतील त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारला शिफारसी करणार आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि यासाठी आयोगाला जे अहवाल सादर करायचा आहे त्यासाठी साधारणतः 18 महिन्यांचा वेळ हा देण्यात आलेला आहे. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच मित्रांनो, तुमच्यासाठी एक होमवर्क क्वेश्चन मी सोडून जात आहे, की भारताचं जे केंद्रीय वेतन आयोग आहे 8व्या क्रमांकाचं, त्याचे अध्यक्ष कोण आहेत हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, की पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारी सर्वात कमी वयाची भारतीय व्यक्ती कोण ठरली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, काम्या कार्तिकेयन. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. तर ही जी काही काम्या कार्तिकेयन आहे ती पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारी सर्वात कमी वयाची भारतीय व्यक्ती ठरलेली आहे. अवघं तिचं वय आहे फक्त 18 वर्ष मित्रांनो. अशी ही कामगिरी तिने केलेली आहे. आणि ती कुठली आहे तर मुंबईमधील आहे मित्रांनो. आणि तिचं शिक्षण सुद्धा मुंबईमध्येच नेव्ही चिल्ड्रन्स स्कूल जी आहे त्या ठिकाणी झालेलं आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे, त्याचं गाव कोणतं आहे. त्यासोबतच याने अगोदर सुद्धा एक जागतिक विक्रम केलेला आहे. तिने 17व्या वर्षी 2024 मध्ये माउंट एव्हरेस्ट सुद्धा सर केलं होतं. त्यामुळे ती एव्हरेस्ट सर करणारी सर्वात तरुण भारतीय व्यक्ती सुद्धा त्यावेळेस ठरलेली होती. हे सुद्धा आपण मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की नुकतेच सीमा रस्ते संघटनाचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, हरपाल सिंग. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. BRO अर्थात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन याचे नुकतंच जे प्रमुख आहेत ते बनले आहेत हरपाल सिंग, ज्यांनी 1 जानेवारीला याचे 29वे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. या अगोदरचे महासंचालक कोण होते तर लेफ्टनंट जनरल लघु श्रीनिवासन, हे सुद्धा नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे काही BRO आहे त्याविषयी सुद्धा लक्षात ठेवा. याची स्थापना झाली होती 1960 साली. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. या संबंधित मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय, ज्याच्या अंडरमध्ये हे काम करतं. आणि कार्य काय असतं तर भारताच्या सीमावर्ती भागात आणि मित्र राष्ट्रांमध्ये रस्त्यांचे जाळे आणि पुलांचे बांधकाम करणे हे महत्त्वाचं काम या BROचं असतं. अशी ही महत्त्वपूर्ण अशी केंद्र सरकारची आपण म्हणू शकतो ऑर्गनायझेशन आहे, ज्याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, इंडियन AI रिसर्च ऑर्गनायझेशन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, गुजरात या राज्यामध्ये हे ऑर्गनायझेशन नुकतंच सुरू करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स बघायचे आहेत. नाव आहे इंडियन AI रिसर्च ऑर्गनायझेशन. नुकतंच 1 जानेवारी 2026 पासून गुजरातमधील जे गांधीनगरमधील जे गिफ्ट सिटी आहे त्या ठिकाणी या संस्थेचं कामकाज सुरू करण्यास याला मंजुरी देण्यात आलेली आहे. याचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे ते सुद्धा लक्षात ठेवा. सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी अर्थात प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपवर आधारित ही जी काही ऑर्गनायझेशन आहे ती काम करणार आहे. याद्वारे ही भारतातील पहिली राष्ट्रीय स्तरावरील ही अशा प्रकारची AI संशोधन संस्था असणार आहे, जी की केंद्र सरकार, गुजरात राज्य सरकार आणि खाजगी क्षेत्र यांच्या संयुक्त भागीदारीमध्ये उभारण्यात आली आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. या प्रकल्पासाठी पहिल्या 5 वर्षासाठी सुमारे 300 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये केंद्र, राज्य आणि खाजगी भागीदार प्रत्येकी 33% वाटा उचलणार आहे. याचा उद्देश काय आहे तर प्रगत AI संशोधन करणे, नवनवीन AI उत्पादने आणि उपाय विकसित करणे, त्यासोबतच
शैक्षणिक संस्था असतील, स्टार्टअप्स आणि उद्योग यांच्यात समन्वय साधणे. यासाठी याची सुरुवात या राज्यामध्ये करण्यात आलेली आहे. हे पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल, नुकतेच जोहरान ममदानी कोणत्या शहराचे महापौर बनले आहेत? तर हा सुद्धा आंतरराष्ट्रीय घटनांशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा प्रश्न आहे. तर ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, न्यूयॉर्क. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर नुकतंच 1 जानेवारी 2026 ला जोहरान ममदानी हे न्यूयॉर्क शहराचे 112व्या क्रमांकाचे महापौर बनलेले आहेत. त्या दिवशी त्यांनी शपथ घेतलेली आहे. म्हणून हे आपल्याला या ठिकाणी मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आणि जोहरान ममदानी हे न्यूयॉर्कच्या इतिहासात महापौर बनणारे पहिले मुस्लिम आणि पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती ठरलेले आहेत. म्हणून हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा होऊन जातो मित्रांनो. आणि हे जे काही जोहरान ममदानी आहेत, त्यांचे आई-वडील सुद्धा कोण आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर जोहरान ममदानीचे जी आई आहे ती भारतीय चित्रपट दिग्दर्शिका आहे. मीरा नायर त्यांचं नाव आहे. ज्यांनी मान्सून वेडिंग आणि सलाम बॉम्बे यासारखे चित्रपट बनवलेले आहेत. आणि त्यांचे वडील आहेत महमूद ममदानी, जे की युगांडामधील विख्यात विचारवंत आहेत. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, की नुकतेच कोणत्या देशाने अवकाशात 52 उपग्रह सोडले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, रशिया या देशाने नुकतंच अवकाशामध्ये 52 उपग्रह सोडलेले आहेत. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर नुकतंच जर बघितलं, रशियाने एकाच वेळी 52 उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम केलेला आहे. आणि हे जे काही 52 उपग्रह आहेत, कोणत्या रॉकेटद्वारे अवकाशामध्ये सोडण्यात आलेले आहेत? तर त्या रॉकेटचं नाव सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्याचं नाव आहे सोयूज 2.1 बी असं त्याचं नाव आहे. आणि याद्वारे मुख्यत्वे एस-2टी मालिकेतील जे 2 उपग्रह आहेत ते सोडण्यात आलेले आहेत, जे की पृथ्वीच्या त्रिमितीय अर्थात 3D प्रतिमा घेण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले आहे. आणि या 52 उपग्रहामध्येच मित्रांनो, इराणचे 3 उपग्रह सुद्धा आहेत. हे सुद्धा आपण एक्स्ट्रा माहिती या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, महिला हॉकी संघाचे नवीन प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, शुअर्ड मारिन हे महिला हॉकी संघ जे आहे भारताचं, त्याचे ते नवीन प्रशिक्षक बनलेले आहेत. त्याविषयी महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. हे जे शुअर्ड मारिन आहेत, ते भारतीय महिला हॉकी संघ आहे, त्याचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांना पुन्हा एकदा अर्थात पुनर्नियुक्ती त्यांची करण्यात आलेली आहे. या अगोदर सुद्धा ते 2017 ते 2021 या काळात भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक राहिलेले आहेत. या अगोदर जर आपण बघितलं, तर प्रशिक्षक होते हरिंद्र सिंग यांनी काही वैयक्तिक त्यांच्या कारणांमुळे या पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यानंतर यांची शुअर्ड मारिन जे आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आणि हे जे शुअर्ड मारिन आहेत ते नेदरलँड्स या देशाचे आहेत. हे सुद्धा पॉइंट लक्षात घ्यायचं आहे. त्यासोबतच इतर काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे हॉकी संबंधित. तर भारतीय पुरुष हॉकी संघ जे आहे त्याचे प्रशिक्षक आहेत सध्या क्रेग फुलटन. आणि नोव्हेंबर 2025 मध्ये नुकतंच भारतीय हॉकीला 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. हे सुद्धा आपल्यासाठी खूप IMP पॉइंट आहे. ते स्टार करून ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, की नुकतेच DRDO कडून प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कुठे घेण्यात आली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, ओडिशा या राज्यामध्ये नुकतंच या प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. त्याविषयी मुद्दे लक्षात ठेवा. नाव आहे क्षेपणास्त्राचं प्रलय, जे की पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारताने विकसित केलेला आहे मित्रांनो. याची निर्मिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, ज्याला आपण DRDO म्हणतो, त्याने केलेली आहे. या क्षेपणास्त्राची रेंज किती आहे? 150 ते 500 किलोमीटर पर्यंत हे क्षेपणास्त्र हल्ला करण्यास सक्षम आहे. त्यासोबतच 500 ते 1000 किलो वजनाची स्फोटके वाहून नेण्यास सुद्धा हे सक्षम असं क्षेपणास्त्र आहे किंवा मिसाईल आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच याचा उद्देश काय आहे? तर जमिनीवर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राची निर्मिती रणांगणावर शत्रूच्या जे महत्त्वाचे तळं असतात ते नष्ट करण्यासाठी करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचं हे उद्देश आहे, ते सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, पोलीस रेझिंग डे कधी साजरा केला जातो? तर हा सुद्धा दिनविशेष संदर्भामधला महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर सुद्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात.
तर ऑप्शन्स या ठिकाणी दिले आहेत. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. 2 जानेवारीला महाराष्ट्रामध्ये पोलीस रेझिंग डे म्हणून साजरा केला जात असतो. त्याविषयी महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर 2 जानेवारीला महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन किंवा पोलीस रेझिंग डे म्हणून ओळखलं जातं. असं या दिवसाला का ओळखलं जातं? कारण 2 जानेवारी 1961 ला भारताचे जे तत्कालीन पंतप्रधान होते, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज दिले होतं मित्रांनो. म्हणून या दिवसाची आठवण म्हणून हे महाराष्ट्रामध्ये रेझिंग डे म्हणून आपण साजरा करत असतो. त्यासोबतच आपल्याला पोलीस ध्वजाचा उल्लेख आलेला आहे. तर त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. तर जे महाराष्ट्राचं पोलीस ध्वज आहे, ते गडद निळ्या रंगाचं आहे. त्यावर उजव्या कोपऱ्यामध्ये पंचकोनी तारा असून त्यावर हाताचा पंजा सुद्धा आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. ध्वजावर आपण जर बघितलं तर खाली सदरक्षण आहे, खल निग्रह आहे. हे ब्रीद वाक्य सुद्धा लिहिण्यात आलेलं आहे. हे ब्रीद वाक्य सुद्धा परीक्षांमध्ये विचारलं जातं. ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या. आता आपण ज्या मागच्या व्हिडिओमध्ये घडामोडी बघितल्या होत्या, त्याचं या ठिकाणी फास्ट रिव्हिजन करणार आहोत. तर पहिला आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न बघितला होता. भारताच्या प्रजासत्ताक दिन 2026च्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी. उर्सुला व्हॅन डेर लेयन आणि अँटोनियो कोस्टा. हे 2 जण भारताच्या प्रजासत्ताक दिन 2026 जे आहेत त्याचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. याविषयी आपण मागील व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास सुद्धा केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता. जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा कोणत्या देशात बांधण्यात आला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. चीन या देशामध्ये अशा प्रकारचा हा बोगदा बांधण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता. नुकतेच महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. सदानंद दाते. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच भारताचे सुपर कॉम्प्युटर परमरुद्र कोणत्या IIT मध्ये स्थापित करण्यात आले आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी. IIT पटना. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच फिडे वर्ल्ड ब्लिट्झ चेस चॅम्पियनशिप 2025चा विजेता कोण बनला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. मॅग्नस कार्लसन. त्यानंतरचा प्रश्न होता की नुकतेच केंद्र सरकारने किती नवीन एअरलाइन्सना मंजुरी दिली आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी. 3 एअरलाइन्स. त्यानंतरचा प्रश्न होता की नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या INS वाक्षीर पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या कितव्या राष्ट्रपती ठरल्या आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी. दुसऱ्या. त्यानंतरचा प्रश्न होता की नुकतेच कोणत्या राज्याला टायगर प्रेझेन्स स्टेटचा दर्जा देण्यात आला आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी. गुजरात. याविषयी मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न घेतला होता की नुकतेच पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी. डेन्मार्क. त्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच FCI चे प्रमुख कोण बनले आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. RK अग्रवाल. हे FCI अर्थात फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख बनलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहेत? आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरपणे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्याच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. अहमदाबाद या ठिकाणी 2030 सालच्या राष्ट्रकुल स्पर्धा होणार आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या परीक्षेसाठी. म्हणून हा प्रश्न आपण या ठिकाणी तुम्हाला होमवर्क म्हणून दिलेला होता. त्यानंतर आजचं होमवर्क क्वेश्चन असणार आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी प्रश्न असेल की नुकतेच फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा पुतळा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. कारण अलीकडचीच ही घडामोड घडलेली आहे आणि खूप सारी चर्चेमध्ये असणारी ही घडामोडी आहे. म्हणून याचं उत्तर प्रत्येकाला असायला हवं. सर्वांनी उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. जे विद्यार्थी डेली अशा प्रकारे होमवर्क क्वेश्चनचे उत्तर देतील त्यांना या महिन्याच्या शेवटी विजेते म्हणून आपण भरघोस बक्षिसं देणार आहोत. तर सर्वांनी उत्तरं देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि बक्षिसं जिंकण्याचा प्रयत्न सुरू ठेवायचा आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला भेट द्या. टेलिग्राम ID आहे स्मार्ट अभ्यास 555. त्या ठिकाणी तुम्हाला या लेक्चरच्या मोफत नोट्स मिळून जातील.
त्यासोबतच आपलं Instagram आणि WhatsApp चॅनल सुद्धा आहे स्मार्ट अभ्यास या नावाने. त्याला सुद्धा जॉइन करून घ्या. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचं साहित्य आपण मोफतपणे टाकत असतो. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.